या कथामृताची निवड केली आणि म्हणून आपल्याला हा श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ मिळालेला आहे. त्यानं जर स्वर्गीय अमृताची कामना धरली असती तर आपल्याला हा ग्रंथ मिळाला नसता. ही बातमी जेव्हा ब्रह्मदेवांकडे गेली, इतक्या सहज घडलेलं नाही बरं. कसं बातम्या पटापट पसरतात. ही बातमी जेव्हा ब्रह्मदेवांकडे गेली तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांच्या हातामध्ये मोठा तराजू आहे असा उल्लेख आहे आणि त्या तराजूमध्ये त्यांनी म्हणजे एका पारड्यामध्ये मुक्तीची सर्व साधनं टाकली आहेत आणि एका पारड्यामध्ये श्रीमद भागवत ग्रंथ ठेवलेला आहे आणि या ग्रंथाचं पारडं अधिक जड झालं असा उल्लेख आहे. म्हणजे सर्व साधन एका बाजूला आणि केवळ भागवताचं श्रवण एका बाजूला. श्रवणानं जो आपल्याला या भवसागरातून तरुण नेतो असा एकमेव ग्रंथ आहे, तो म्हणजे श्रीमद भागवत. फक्त कसं असायला पाहिजे श्रवण? माऊली म्हणाल्या, तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे तुम्ही सकल ऐका. संत सांगतायत तुम्ही ऐका. याच्यापेक्षा वेगळ्या कुठल्याही साधनाची आवश्यकता नाही. केवळ श्रवणाने मोक्ष मिळवून देणारा एकमेव ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ. भागवतामध्ये 3 ठिकाणी मुळात ग्रंथामध्ये सुद्धा 3 वेगवेगळे श्रोते आहेत आणि 3 वेगवेगळे वक्ते आहेत. आपण पहिला जो संवाद पाहिला तो शौनक ऋषी आणि सूत यांचा संवाद. मूळ जे भागवत आहे ते शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितीला सांगितलं, म्हणजे शुकदेव आणि परीक्षिती संवाद. आणि तिसरा संवाद जो येतो भागवतामध्ये किंवा काही कथा ज्या येतात त्या मैत्रेय नावाचे ऋषी आहेत ते आणि विदुर यांच्या संवादातून हे श्रीमद भागवत आपल्याला उलगडत जाते. देवर्षी नारद महाराज एकदा त्यांचं पृथ्वीवरती भ्रमण चालू आहे, म्हणजे त्रैलोक्यामध्ये भ्रमण चालू आहे आणि असं म्हणतात की एकदा बद्रीनारायण क्षेत्री सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार असे 4ही ऋषी ज्यांना एकत्रित सनत कुमार असं म्हटलं जातं, हे त्या ठिकाणी सत्संगा करता आलेले आहे. म्हणजे त्यांना सुद्धा सत्संगाचं महत्व पटलेलं आहे आणि ते त्या ठिकाणी सत्संगाला आले. त्यावेळेला त्यांना देवर्षी नारद महाराज दिसलेले. पण कसे दिसलेत नारद महाराज? तर नारद ज्या ठिकाणी थांबले त्या ठिकाणी नारद अत्यंत अस्वस्थ आहेत, व्याकुळ आहेत. कोणती तरी चिंता त्यांना सतावते आहे. वास्तविक चिंता करणं हे कोणाचं काम आहे माहितीये का? जो प्रापंचिक आहे ना त्याचं काम आहे. आपल्याला सतत कुठली तरी चिंता असते की नाही? बघा ना, आता कथा चालू असताना हे बंद पडलं. मला चिंता आहे, तुम्हाला ऐकू येते का नाही? सतत चालूच आहे. पण जो प्रापंचिक नाही, जो संन्यासी आहे, त्यानं या चिंताच करायचं नाही. कारण त्याचं जे सगळं वर्तन आहे किंवा त्याला जी प्राप्ती करायची आहे ती मुळात स्वांत सुख आहे. आणि म्हणून देवर्षी नारदांचा चेहरा असा चिंताक्रांत दिसला आणि म्हणून सनकादिकांनी त्यांना प्रश्न विचारला.
की देवर्षी, तुमचा चेहरा असा चिंताक्रांत का? एखाद्याच धन चोरीला गेल्यानंतर त्याची जशी अवस्था होईल तशी आता तुमची झालेली आहे. तेव्हा आम्हाला असं सांगा की तुम्हाला अशी कोणती चिंता लागलेली आहे, कोणती चिंता तुमच्या मनाला सतत भेडसावतीये? तेव्हा नारद म्हणाले की मी पृथ्वीवरती आलो म्हणजे बाकी सगळ्या ग्रहांमध्ये पृथ्वी सर्वोत्तम असं म्हणून मी पृथ्वीवरती आलो. त्यात पवित्र काय तर त्याच्यामध्ये जी सगळी तीर्थक्षेत्र आहेत ती अत्यंत पवित्र आहेत. असं असल्यामुळे मी या सगळ्या तीर्थक्षेत्रावरती प्रवास केला. त्याच्यामध्ये पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंगम, रामेश्वर इत्यादी अनेक ठिकाणी मी संचार केला. पण मला असं दिसलं की पृथ्वी या सगळ्या कलियुगाच्या प्रभावामुळे निस्तेज झालेली आहे. पृथ्वीवरती सध्या हे नारद सांगताय ती फक्त कलियुगाची सुरुवात आहे बरं का. म्हणजे कलियुग सुरुवात होऊन काहीच वर्ष झालेली आहे. पण आपल्याला असं वाटेल की अगदी आत्ताचं वर्णन आहे. पुराण या शब्दाचा अर्थच तो आहे, पुरा अपि नवम. जे पूर्वी कधीतरी लिहिलंय पण तरी सुद्धा ते नित्य नूतन नवीन आहे. म्हणजे ते आजच वाटावं त्याला पुराण म्हणतात. पण या पृथ्वीवरती कुठेही सध्या सत्य, तप, पावित्र्य, दया, दान राहिलेलं नाही. प्रत्येक मनुष्य केवळ आपल्या उपजीविकेमध्ये व्यस्त आहे. आहे की नाही? 2024 खरंय की नाही? हल्ली पॅकेजेस एवढी वाढली आहेत ना, पण काय सांगू, आम्ही 3 वर्ष त्याच्या मागे लागलोय. मुलगी बघ, मुलगी बघ, मुलगी बघ, पण तो काही तयार होत नाही. त्याला वेळच नाही हो. त्याला वेळ नाही, त्याला किंवा तिला. आहे की नाही सत्य परिस्थिती? केवळ उपजीविकेच्या मागे सर्वजण लागलेले आहेत. आणि असा मी हिंडता हिंडता ज्या वेळेला एका प्रदेशामध्ये गेलो तेव्हा त्या प्रदेशामध्ये मी असं चित्र पाहिलं की एक तरुण स्त्री ही विलाप करते. तिनं केस मोकळे सोडले, तिच्या आजूबाजूला अनेक स्त्रिया बसल्या आणि तिच्या अंकांवरती म्हणजे मांडीवरती 2 वृद्ध पुरुष झोपलेले. दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याचं हृदय कळवळतं त्याला संत म्हणतात. दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर ज्याला वाईट वाटतं त्याला संत म्हणतात. आम्हाला कधी वाईट वाटतं माहिती का? शेजारच्याचं भलं झालं ना की आम्हाला बरं वाटतं. हा कलियुगाचा महिमा आहे बघा. हा कलियुगाचा महिमा. संत त्यांनाच म्हणतात आणि नारदांचं हेच झालेलं आहे कारण ते संत आहे. नारदांनी ते दृश्य पाहिलं आणि अत्यंत खेद झाला. अरे म्हणजे काय हे पृथ्वीवरती? आणि नारद महाराज तो सगळा प्रकार काय आहे हे पाहण्याकरता त्या ठिकाणी गेले. आणि तेवढ्यात त्या स्त्रीनं देवर्षींना हाक मारली. म्हणाली, देवर्षी नारद महाराज, तुम्ही जरा या ठिकाणी या, मला तुमच्याशी काही बोलायचंय, मला संवाद करायचा आहे तुमच्याशी.
तेव्हा नारद तिला विचारतात की हे देवी तू कोण आहेस मुळामध्ये, आणि तुझ्या मांडीवरती झोपलेले हे जे वृद्ध आहेत ते कोण आहेत. तेव्हा ती युवती नारदांना म्हणते की देवर्षी, माझं नाव भक्ती, मी भक्ती आहे, आणि हे जे दोन वृद्ध माझ्या मांडीवरती झोपलेले ते कोण आहेत, तर ते माझे दोन पुत्र आहेत. एकाचं नाव आहे ज्ञान आणि दुसऱ्याचं नाव आहे वैराग्य. हे दोन माझे पुत्र आहेत, एक ज्ञान आहे आणि एक आहे वैराग्य. तुझी अशी अवस्था कशी काय झाली, असा नारदांनी प्रश्न विचारला. त्यावेळेला ती म्हणते की मी माझी कथा तुम्हाला अगदी सुरुवातीपासून सांगते. म्हणून आपल्याकडे कथा हा शब्द कशा करताय माहितीये का, कथम असा प्रश्न विचारलाय आणि त्याला उत्तर म्हणून जे सगळं सांगितलंय ती सगळी कथा आहे. मी इथून खालून चाललो होतो आणि भागवताचा बोर्ड बघितला म्हणून मी आलो, याला काही कथा नाही म्हणत. गाडगीळ काकू म्हणाल्या खूप वर्ष आमच्या डोक्यात होतो, हो की नाही, पण काही योग येईना. मग आपण विचारतो का हो, केव्हापासून तुमच्या डोक्यात चाललंय. अहो काय सांगायचं तुम्हाला, अमुक अमुक वाचन पूर्ण झालं ना तेव्हापासून चाललंय की सप्ताह करावा सप्ताह करावा, आणि मग सांगायला जी सुरुवात झाली त्याला म्हणतात कथा. तसंच आहे, तिनं सुरुवात कुठनं केली, माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला, कर्नाटकात मी वाढले, महाराष्ट्रामध्ये माझा काही ठिकाणी सन्मान झाला, पण आता गुजरात मध्ये आल्यानंतर मला पुन्हा वार्धक्य जीर्णावस्था प्राप्त व्हायला सुरुवात झाली. आणि या घोर कलियुगामुळे तर मला अत्यंत छिन्न विच्छिन्न केलेलं आहे. नारद म्हणतात तुझ्या मांडीवरती आहे त्या तुझ्या दोन पुत्रांची अवस्था अशी कशी काय झाली. वास्तविक माता वृद्ध आणि पुत्र तरुण असायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते की नारदा, हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये भक्ती, या भक्तीला काही कमी आहे का, तर भक्तीला काहीही कमी नाही, पण त्या भक्ती बरोबर तिच्या जोडीनं जे असायला पाहिजे ते म्हणजे ज्ञान आणि त्याचबरोबर वैराग्य. म्हणून आम्ही म्हणतो शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. आम्हाला भक्ती पाहिजे का, तर भक्ती पाहिजेच. ज्ञान पाहिजे का, तर ज्ञान पाहिजेच, आणि त्याचबरोबर वैराग्य सुद्धा पाहिजे. पण या कलियुगामध्ये ज्ञान आणि वैराग्याला कुठेही जागा नाही, आणि त्याच्यामुळे माझ्या या दोन पुत्रांना अशी जीर्णावस्था वृद्धावस्था प्राप्त झाली. तेव्हा नारद म्हणाले तू काही काळजी करू नकोस, तुझ्या दोन पुत्रांना पुन्हा त्यांच्या स्वस्थानी म्हणजे पुन्हा चिरतरुण करण्याचं काम मी करतो, आणि त्याच्याकरता काय पाहिजे ना ते कष्ट घ्यायला मी तयार आहे. आणि म्हणून नारदांनी काय काय केलंय, तर नारदांनी वेदांचे घोष केलेले, वेद मंत्रांचे घोष केलेले आहे. नारदांनी गीतेचा पाठ केलेला आहे, विष्णू सहस्रनामाचा पाठ केलेला आहे. कारण आपण केलेल्या कृत्यामध्ये आपण जे काही सगळं केलंय त्याच्यामध्ये काही न्यून राहिलं तर विष्णू सहस्रनामाचा पाठ सांगितलेला आहे. म्हणून नारदांनी हे सगळं केलं, वेदांचे जयघोष केले, पुन्हा पुन्हा गीता पाठ केला. त्यावेळेला काय झालंय, तर त्यावेळेला हे जे ज्ञान आणि वैराग्य भक्तिदेवींच्या अंकांवरती अत्यंत म्हणजे डोळे मिटून गाढ निपचित जे पडलेत
ते अगदी फक्त त्यांनी डोळे जरासे किलकिले केले. आपण आजारी असतो आणि कोणीतरी आलं भेटायला की आपण आपलं हां ठीक आहे का, हां बरं आहे एवढंच म्हणतो की नाही. तसं या दोघांनी केलंय. आणि नारदांना प्रश्न पडलाय की आता मी जर या सगळ्याचे पाठ केले, वेदांचे जयघोष केले, एवढे मंत्रोच्चारण केलं, या मंत्रोच्चारणाने जर ज्ञान आणि वैराग्यांना पुन्हा त्यांची स्थिती प्राप्त होऊ शकत नसेल तर असं कोणतं साधन आहे की ज्याच्यामुळे ज्ञान आणि वैराग्य हे पुन्हा आपल्या स्थानावरती पोचतील. आणि हा प्रश्न नारदांना पडलाय आणि म्हणून ते अस्वस्थ आहे. बघितलं का संतांच्या अस्वस्थतेचं कारण किती मोठं असतं. आपल्यासारख्या चिंता त्यांना नसतातच. आपण उगाचच आपल्या चिंता त्यांना सांगायला जातो. हा प्रश्न नारदांना पडलाय आणि म्हणून नारद अस्वस्थ त्या ठिकाणी आहेत. नारद म्हणाले मी त्या ठिकाणी गेलो, हे सगळं केलं आणि हे सगळं होऊन सुद्धा त्यांना ऊर्जितावस्था प्राप्त झाली नाही. त्याच वेळेला आकाशवाणी झाली की सत्संग करा. नारद म्हणतात त्या आकाशवाणीचा नेमका अर्थ काय आहे याचा शोध लावण्याकरता म्हणून मी सगळीकडे फिरतोय. आणि योगायोगानं तुमची आणि माझी गाठ या ठिकाणी पडली. तेव्हा या सनकादिकांनी नारदांना अगदी सोप्या भाषेमध्ये याचं उत्तर दिलं. ते म्हणाले अहो नारदा, सत्संग म्हणजे श्रीमद भागवत कथेचा सप्ताह करा. बघा आता हे नारदांना माहिती नाही का हो. ज्यांनी मूळ श्लोक व्यासांना सांगितले त्यांना माहिती नसणार का हे. पण लक्षात ठेवा हे कसं आहे माहितीये का, नारदांचं काय झालंय, आपण आपल्याला एखादी गोष्ट लागेल म्हणून इतक्या व्यवस्थित ठेवतो की वेळेवर आपल्याला ती मिळत नाही. खरंय की नाही. स्वयंपाक म्हणजे स्वयंपाकगृहात ज्या माता काम करतात त्यांना हा अनुभव आहे. हल्ली ज्या माता काम करतात असं मी एवढ्या करता सांगितलं की ज्यांना मोबाईल चालवता येतो त्यांना ते ऑर्डर वगैरे टाकता येत. तेच नारदांचं झालंय. नेमकं काय करा हे नारदांच्या लक्षात येत नाही. तेव्हा नारदांनी यांनाच प्रश्न विचारलाय की सप्ताह करा म्हणजे कसा करायचा. तेव्हा तुम्ही असं करा, तुम्हीच सप्ताह करा. आणि म्हणून आता सनकादिक त्या सप्ताह करता व्यासांच्या गादीवरती बसले. मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो. खरं तर 5:30 वाजता इथे चहाची सोय केलेली आहे, पण मला असं वाटत नाही की कोणाला अगदीच गरज आहे त्याची. नाही ना. मग उद्यापासून तो रद्दच करूया. मी आधी नको सांगितलं होतं, पण म्हणलं की काही अगदी मातृवर्गाला अगदी जर पाऊस पडला तर घरनं सगळे घेऊन आलेले असतात, त्याच्यामुळे आज जर ठेवला असेल तर तो जाताना आपण प्रसाद म्हणून घेऊ, पण उद्यापासून तो करू नका अशी विनंती आहे. एकदा कथा ऐकायला बसतो ना की बाकी सगळ्याचा विसर पडला पाहिजे. आणि नारदांनी त्यांना उच्चासनावरती बसवलंय आणि आता सनकादिक कथा करताय. आणि सनकादिकांनी कथा करायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम असा झाला. कोण कोण आले त्याची खूप मोठी यादी आहे त्या सप्ताहाला, पण त्या सप्ताहाचा परिणाम असा झाला, कथा सुरू झाली त्याच वेळेला भक्तिदेवी आपल्या 2 मुलांसह त्या आनंद नावाच्या घाटावरती आली. जिथे कथा चालू आहे ना त्या घाटाचं नाव आनंद सांगितलेलं आहे. भगवंतांचं स्वरूप आहे सत, चित आणि आनंद.
म्हणून मी म्हणलं पहिल्यांदा की ज्याला पहिला श्लोक कळला भागवतातला त्याला पुढे कळायला सुरुवात होते. त्या कथामृताचं श्रवण करण्याकरता स्वतः भक्तिदेवी आल्या. त्यांची 2 मुलं ज्ञान आणि वैराग्य हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्यांनी भगवंतांच्या, ते नुसते आलेत असा उल्लेख नाहीये, तर कसे आलेत तर भगवंतांच्या नामाचा उच्चार करत करत त्या ठिकाणी आलेत. आपण सुद्धा 1 मिनिटभर भगवंतांचं नाम घेऊ. भक्तिदेवीनं जो भगवंतांचं नामस्मरण केलंय, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, त्या नामाचा उच्चार करू आणि पुढच्या कथा करू. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन्नाथ, मुकुंद विष्णु भगवन्नाथ, कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. भक्ती पुन्हा चिरतरुण झाली. तिची जी 2 मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य, यांना सुद्धा पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त झाली. आणि आता भक्तीनं देवर्षी नारदांना एक प्रश्न विचारला. भक्तिदेवी म्हणतायत की नारदा, तुम्ही मला हे पुनरुज्जीवन प्राप्त करून दिलं, पण मला आता असं सांगा की मी राहू कुठे. तेव्हा नारदांनी भक्तीला राहण्याकरता एक जागा दिली. ती म्हणजे भक्तांच्या हृदयामध्ये तू वास कर, आणि म्हणून आपण करतो तिला भक्ती असे म्हणतात. आपण करतो त्या गोष्टीला भक्ती का म्हणतात? कारण ती भक्ती देवी जी आहे ती तिचा वास आपल्या हृदयामध्ये आहे, आणि म्हणून तिला भक्ती म्हणतात. भक्तीचा उद्धार होणं स्वाभाविक आहे, कारण तिचं वर्तन चांगलं होतं. ती भगवंतांचं भजन करत होती, ज्ञान आणि वैराग्य याची तिला प्राप्ती झालेली होती. पण सूतजी, आम्हाला असं सांगा की या भागवत कथा श्रवणामुळे फक्त जे भक्त आहेत, जे चांगले वागतात, त्यांचाच उद्धार होतो का सगळ्यांचा उद्धार होतो? चांगलं वागलं तर उद्धार आहेच आहे,
पण मग एखादा वाईट वागणारा, एखादा पापी, त्याचा उद्धार आहे की नाही? भगवंत करणार आहेत की नाही त्याची नौका पार? तेव्हा सूत म्हणाले काही काळजी करू नका, त्याची ही एक कथा सांग. आणि म्हणून भागवताच्या महात्म्यामध्ये जे गोकर्ण उपाख्यान सांगितलं जातं, ते गोकर्ण उपाख्यानाचा प्रारंभ या ठिकाणी. काय थांबायचं नाही ना? हा, नंतर आपण प्रसाद म्हणून देऊ. आता हा, तुम्ही सांगितलं हो, म्हणूनच मी म्हणलं काय हवाय का चहा करता काही हवाय? ठीक आहे, मोजून 4 मिनिटं थांबू. पटकन काय असेल तेवढा गरम करा आणि मग 4-5 मिनिटं पास आहे तेवढं. 5 मिनिटाचा विश्रांती घेऊयात, ब्रेक, आणि मग पुन्हा लगेच 5 मिनिटांनी. अगदी कोणाला लघुशंका वगैरे करायची असेल तर उठा, नाही तर चहा पिऊ आणि याच ठिकाणी बसा. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. तर माईक चालू होतं का बघा? आपण अजून बाहेर बंद करा, व्हिडिओ बंद करा, व्हिडिओ बंद करा.